आज आपण हाय प्रोटीन टी टाईम स्नॅकची रेसिपी बघणार आहोत. वाटलं ना एकदम भारी नाव, असं वाटतं काहीतरी 5 स्टारची फॅन्सी डिश असेल. आपल्या नेहमीच्याच पाटवड्या आहेत. बेसनाच्या तिखट मिठाच्या वड्याही तुम्ही म्हणू शकता. त्यासाठी हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडीशी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायची आहे. कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलं आहे, त्यामध्ये ही वाटलेली पेस्ट घालून थोडीशी काही सेकंद परतून घ्यायची आहे. 2 वाट्या बेसन घेतलं मी यासाठी. त्यासाठी आपण 2च वाट्या पाणी घेणार आहोत. जेवढ्याच तेवढं जर प्रमाण घेतलं पाणी आणि बेसनाचं तर या वड्या अगदी झटपट तयार होतात. आता यावरती एक मूठभर किसलेलं सुकं खोबरं घातलं आहे आणि 1.5 चमचा धणेपूड घातली आहे. हेही आपण थोडंसं काही सेकंद परतून घ्यायचं आहे. हा मसाला थोडा परतून झाला की यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालून पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, लाल तिखट याचं प्रमाण अर्थातच आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. तुम्हाला जर खूप झणझणीत आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकता आणि आवडत असेल तर त्या वाटणामध्ये तुम्ही भरपूर लसूण, जिरं हेही घालू शकता. आता हा मसाला थोडासा परतून झाला आपला की 2 वाट्या पाणी यामध्ये घालायचं आहे. गरम पाणी घालते आहे मी इथे आणि 2च वाट्या बेसन घेतलं आहे मी. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1 चमचा गरम मसाला घालते आहे. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून याला एक उकळी येऊ द्यायची. हे छान उकळलं की यामध्ये आपण मोजून घेतलेलं 2 वाट्या बेसन घालायचं आणि लाटण्याच्या साह्याने हे यामध्ये हाटून घ्यायचं आहे. लाटण्याच्या साह्याने असं हे एकत्र केलं ना की यामध्ये गुठळ्या राहत नाहीत, गाठी होत नाहीत आणि त्यामुळे मग आपल्याला वड्या थापायला ते सोपं जातं. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिसळलं गेलं की यावरती झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये चेक करत करत हे बेसन पूर्ण छान शिजेपर्यंत हे आपण शिजवून घ्यायचं आहे. साधारण 10 मिनिटामध्ये हे शिजून तयार होतं. त्यानंतर चमच्यानी जेव्हा फायनली आपण ह्याला ढवळू कढईतनं बाहेर काढायला म्हणून, तर त्या चमच्याला धरून हा गोळा जेव्हा कढईमध्ये फिरायला लागतो तेव्हा आपलं मिश्रण तयार आहे असं समजावं. थोडंसं कणभर आपण खाऊनही बघू शकतो की बेसन नीट शिजलं आहे की नाही, मीठ बरोबर आहे की नाही, हे या स्टेजला आपण बघू शकतो. चमच्यानी थोडंसं दाबत दाबत असं आपण याला मिक्स करायचं आहे, म्हणजे मग एखादी गुठळी राहिली असेल तर तीही मोडल्या जाते. एका परातीला मी तेल लावून ठेवलेलं आहे, त्यामध्ये हा शिजलेला गोळा काढून घ्यायचा आहे. गरम गरमच आपण हे हाताने थापून घ्यायचं आहे. वडीची जाडी आपल्याला कितपत हवी आहे त्याप्रमाणे आपण हे थापायचं आहे. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, अशा या वड्या थापाव्या म्हणजे खातानाही त्या चांगल्या लागतात. एकसारखं जरा हे असं थापून झालं की यावरती किसलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हे थापायचं आणि त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला याच्या वड्या कापायच्या आहेत. तुम्ही डायमंड शेपमध्येही कापू शकता. मी बहुतेक वेळेला त्या चौकोनीच वड्या कापते. यामध्ये आपण अगदी कमी तेल वापरलेलं आहे. याला पुन्हा आपण शॅलो फ्राय, डीप फ्राय काहीही करणार नाही आहोत. त्यामुळे ही अतिशय पौष्टिक वडी आहे. फक्त बेसन यामध्ये आहे, त्यामुळे प्रोटीनचं प्रमाणही भरपूर आहे. व्हेजिटेरियन लोक आपण नेहमी शोधत असतो की प्रोटीन कशा कशातनं आपल्याला मिळेल. डाळी, उसळी, स्प्राउट्स, पनीर हे तर आपण नेहमीच खात असतो. पण अशा प्रकारे ही बेसनाची तिखट मिठाची वडी करून बघा. तुम्हाला सगळ्यांना नक्की खूप आवडेल आणि एका स्नॅकमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीनही मिळेल. कोणी आल्यानंतर सुद्धा झटपट काही करायचं असेल तर नेहमीचेच पोहे उपमा करण्यापेक्षा या वड्या अशा करून बघा. नक्कीच सगळ्यांना खूप आवडतील. अगदी 10 मिनिटात या वड्या सेट होतात. तुम्ही बघा किती छान निघतात या वड्या, अगदी पटापट, अजिबात तुटत नाही आहेत निघताना. तर या हाय प्रोटीन बेसनाच्या तिखट मिठाच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या त्या मला जरूर सांगा. चहाबरोबर एकदा नक्की करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील. जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.